पुणे महानगरपालिकेमध्ये पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या नगरसेवकांना थेट आता अपात्रतेचा सामना करावा लागणार असल्याचा इशारा पुणे पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिलेला आहे। त्यामुळे पालिकेत शस्त्रांसह येणाऱ्यांवर आता कठोर निर्बंध लागू होतील आणि या अनुषंगाने पालिकेमध्ये आता मेटल डिटेक्टर सुद्धा बसवण्यात आलेले आहे। महापालिका कार्यालय फार मोठा आहे। आमच्याकडे 25,000 एम्प्लॉईज आहे आणि नगरसेवक आहेत। इतके लोकांचं व्हिजिट होत असतं, कधी कधी 1000 लोक भेटायला येतात मला एकटंच महापालिका आयुक्त नाही। तर थोडासा काळजी घ्यायला पाहिजे। माझं असं मत आहे की बॅगच्या स्कॅनिंग पण केलं पाहिजे। तसेच कोणाच्या हातात काही असं काही आर्म्स किंवा कुठल्या अशा गोष्टी सापडू नये। दिस इज जस्ट अ व्हेरी सिंपल केअर वी शुड टेक। याच्यावर असं काही पूर्वी सिस्टम नव्हता, पण आता आम्ही करतोय। आर्म्स घेऊन कुठल्याही कार्यालयामध्ये आतमध्ये जाणे अलाउड नाही। जर मला असं सापडलं की कोणी नगरसेवक सुद्धा जर गन घेऊन आला तर मी त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा प्रस्ताव देऊ शकतो शासनाला। एवढी पाहिजे त्यांना विनंती आहे। इकडे पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गटात गेलेले समरजितसिंह घाटी पुन्हा भाजपमध्ये घरवापसी झाली आणि त्यांचा जो यांच्यासोबत वाद होता पुढे विकलेला सोबत भाजप आपली थोडी लोक परत घ्यायला सुरुवात करते असं काहीच चित्र आहे। हा, आता त्या निवडणुकीच्या काळामध्ये काही निर्णय झालेत, पण आता समरसिंह घाटगे अतिशय चांगले व्यक्तिमत्व आहे। त्यांचे वडील सुद्धा सहकारी क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम त्यांचं होतं। निश्चितपणे पूर्वी पक्षात होते ते, आता विधानसभेच्या उमेदवारीमुळे थोडी गडबड झाली, परंतु पुन्हा पक्षात येत आहे त्यात स्वागतच आहे। राहुरीमध्ये तुम्ही तनपुरेंची भेट घेतल्यानंतर त्यांनी माघार घेतली, अजूनही राहुरी तशी बिनविरोध झालेली दिसत नाही। मग त्या कर्डिलेंचे कट्टर विरोधक उभा आहेत, अनेक जण उभा आहेत, तुमचे प्रयत्न सुरू आहेत राहुरीमध्ये पण बिनविरोध करायचे। उद्यापर्यंत पाहूया, उद्यापर्यंत येईल पण असं वाटतं मला, आशावादी होता। बरं, काल एक कारवाई झाली आहे, ते आवारे पाटील जे आहेत त्यांना अटक केली आणि एक धक्कादायक माहिती समोर आली आहे की शिवाजी महाराजांचे 30,000 ते 40,000 रुपयाचे पुतळे बनवायचे, रात्री अंधारात बसवायचे, ते 1.5 लाखाला विकायचं, असं सगळं एक रॅकेट सुरू होतं जे पोलीस तपासातून समोर आलेलं आहे। आणि हेच पुतळे म्हणजे गेल्या काही दिवसात मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडल्या तणावाच्या त्या ठिकाणी असे पुतळे बसवण्यात आले, हे देखील समोर आलं। मला याची कल्पना नाही आहे, परंतु आता SITचे प्रमुख काल सातपुते मॅडम यांनी काही खुलासे केलेले आहेत। हे जे पुतळे बसवण्यात येत आहेत तर एक आवारे पाटलाचे नावाचे एक मराठा आंदोलक आहे आणि त्यांना सोलापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि चौकशीतून असं समोर आलंय की ते त्यांचा स्वतःचा कारखाना आहे महाराजांचे पुतळे बनवण्याचा। 30,000 ते 40,000 रुपयाचा पुतळा ते 1 लाखापेक्षा अधिक रुपयात विकत होते आणि हे सगळं रॅकेट होतं, ते बरीच मोठी टोळी होती असं पोलिसांच्या तपासातून समोर आलं। नाही, त्याची माहिती माझ्याकडे नाही, पण असं जर प्रकार असेल तर अतिशय गंभीर आहे। म्हणजे आराध्य दैवत आमचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असं कोणी जर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।